ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार। जून स्पेशल 2+2 म्हणजे 4,000 रुपये। जूनच्या पहिल्या हप्त्यामध्ये नमोचा 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचे 23 हप्त्याचे पैसे जमा होणार होते असे केंद्र शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला होता, परंतु देखील पैसे जमा झाले नाही। मग आता हे पैसे कधी जमा होतील? केंद्र शासनाच्या यावरती अखेर काय निर्णय घेतलेला आहे आणि कोणती तारीख ही जाहीर केली आहे आणि कोणत्या तारखेला आणि किती वाजता हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। शेतकऱ्यांची लागली लॉटरी, दोन्ही हप्ते एकत्र 4,000 रुपये जमा। शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या प्रतीक्षेचा अंत झाला असून तुमची लागली लॉटरी। सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज थोड्या वेळात हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयाची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। या पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। मराठवाड्यातील या प्रमुख जिल्ह्यांमध्ये तांत्रिक पडताळणी पूर्ण झाली असून आज थोड्या वेळात हप्ते जमा होणार आहेत। यामुळे या भागातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून डीबीटी द्वारा रक्कम थेट वर्ग केली जात आहे आणि आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत की ती तारीख कोणती आहे आणि तो दिवस कोणता आहे आणि किती वाजता मिळणार आहे। त्याकरिता आपला व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। सरकारने हप्ते वाटपाचे 2 टप्पे केल्यामुळे प्रणालीवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी घेतली आहे। पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांचे समावेश असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये एकत्रितपणे लाभ जमा होणार आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्याचे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज येण्याची प्रक्रिया आता कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता आहे आणि या प्रशासनाने खात्री दिलेली आहे। विदर्भातील जिल्ह्याचा विचार करता पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीत अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले आहे। या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी डेटा बँक पूर्ण अवगत करण्यात आली असून बँकना निधी वितरणाचे निर्देश प्राप्त झाले आहे आणि आज थोड्या वेळात हप्ते जमा होणार असल्यामुळे खरीपाच्या तयारीसाठी राबवणाऱ्या शेतकरी बांधवांना ही आर्थिक मदत अत्यंत वेळेत उपलब्ध करून दिली जात आहे। उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी देखील या पहिल्या यादीच्या लाभार्थी ठरणार आहेत, ज्यामध्ये नाशिक आणि जळगाव या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। या बागायती आणि जिरायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे आणि आज थोड्या वेळाने हप्ते जमा होण्याची ही बातमी समजताच ग्रामीण भागातील समाधानाचे वातावरण असून बँकना आपल्या स्तरावर ही प्रक्रिया वेगाने चालू केलेली आहे। सरकारने अधिकृतपणे कोणतीही तारीख डिक्लेअर केलेली नाही, त्या कारणास्तव आपल्याला कोणतीही तारीख सांगता येणार नाही। पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांची या पहिल्या 18 जिल्ह्यांमध्ये यादी समावेश करण्यात आली आहे। त्यापैकी सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती निधी सोडण्यात आला आहे। आज थोड्या वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागातील ऊस उत्पादक आणि फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार प्राप्त होईल। प्रशासनाने या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अवघ्या सॉफ्टवेअरचा वापर केलेला आहे। धन्यवाद।